सुस्वागत आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमाला बक्षीस सुस्वागतम 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 सुस्वागतम। या ठिकाणी तमाम जमले माझ्या सर्व रसिक राजाला, या ठिकाणी तमाम जमले माझ्या सर्व रसिक राजाला व मायबा बंद होतीला दास मोलाचा मुद्रा करून श्री नवराई मंडळी रत्नागिरी, श्री नवराई मंडळी रत्नागिरी आपणा पुढे सविनय संत सादर केला आहोत। एक पौराणिक लेखकाच्या आणि कलाकाराच्या कलेतून आपल्या समोर सविनय संत सादर केला आहोत। ती दैत्यांचा सादर करते सर्व यशस्वी कलाकार, सादर करते सर्व यशस्वी कलाकार। आपण दानव कितीही शक्तिशाली असलो तरी प्रत्येक वेळेला त्या साऱ्या देवतांकडून आपल्याला पराभव पत्करावा लागला आहे। दैत्य हो, ते देव आपल्याला अमरपणाचं वरदान देतात आणि काहीतरी कपट करून आम्हाला वध करतात। त्या देवाचा पराभव करण्यासाठी मित्र हो, आपल्याला देवादिदेव महादेव यांची भक्ती करून त्यांच्याकडून इच्छित वर प्राप्त करूया आणि त्या निश्चितवराच्या जोरावर या सगळ्या देवतांचा पराभव करू। साम्राज्य प्रस्थापित करूया। अगदी बरोबर, अगदी बरोबर दैत्य हो, चला असं जाऊन त्या शंभो महादेवाची प्रार्थना करूया। चला दैत्य हो। भक्ती पाहून तुमच्यावर प्रसन्न झालो आहे। तुम्हाला हवा असलेला चितवर मागून घ्या। देवा महादेवा, तुम्ही खरोखर आमच्या वतीत प्रसन्न असाल तर मला गजमुख द्या आणि ते गजमुख माझ्याकडे असेपर्यंत या अखंड त्रिकोणात मला कोणापासून मुले येणार नाही असा वर द्या। तथास्तु। देवादिदेव महादेव, माझी भक्ती पाहून तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला 10 हात द्यावे। ते 10 हात जरी दात तुटून पडले तरी त्या पुन्हा निर्माण झाले पाहिजे असा मला वर द्या। हे प्रभो, हे शंभो, हे देवादिदेवा महादेवा, प्रथम या पामराचा प्रणाम स्वीकार करावा। हे कैलासपती शिवशंकरा, आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर ज्याप्रमाणे आपण कपाळी भस्म लावता त्याचप्रमाणे ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे असा मला वर द्या। हे व्यक्तिराज, मी तुला गजमुख देत आहे। ते गजमुख तोवर तुझ्याकडे असेल तोवर
तुला युद्धात कोणीही पराभूत करू शकणार नाही. त्यामुळे आजपासून तुझे नाव गजासुराचे असेल. तथास्तु. जय शिवशंभो. हे असुर सम्राट, मी तुला 10 हात देत आहे. ते 10 हात तोवर तुझ्याकडे आहे, तोवर तुला कोणीही पराभूत करू शकणार नाही. ते 10 हात जरी युद्धात तुटले तरी ते पुन्हा उत्पन्न होतील. त्यामुळे आजपासून तुला टिपरासुरे नावाने ओळखलं जाईल. जय शिवशंभो. तू तर माझ्या भस्मापासून निर्माण झाला आहे. तू माझा अंश असून तू ज्याच्याही मस्तकावर हात ठेवशील त्याचा जागीच भस्म होईल. त्यामुळे आजपासून तुला भस्मासुर या नावाने ओळखलं जाईल. तथास्तु. शंभो. होणार आहे.
त्रिभुवना पतित पावना अनंत कोटी ब्रह्मांड नायका मधुसूदना मनमोहना कमल नयना ए पद्मनाथ नारायणा तुझ्या चरणी या नारदाचा पणा शंभर का होईना मुखावाटे देवाचं नामस्मरण केलं पावन झाला. भक्ती मार्ग फार सोपा आहे. जो कोणी देवाची भक्ती करेल ना त्याला मृत्यूलोकी सौख्यपद आणि परलोकी परमोच्च पदाची प्राप्ती होईल. त्याला मोक्ष मिळेल. हा अनुभव आम्हास आला. म्हणून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ हा तिन्ही तलाक हा नारद सतत भ्रमण करत असतो. का आणि कशासाठी? भक्तजनांचा उद्धार आणि दुर्जनांचा संवार करून विश्वाची विस्कटलेली घडी नीट प्रस्थापित करून हे विश्व कसे सुरळीत चालेल याकडे माझे कटाक्षाने लक्ष असते. कोणी दुराचारी अहंकारी अधर्मी व्यक्ती दृष्टीस पडला तर त्याचा दुराचार अहंकार आणि अधर्म नष्ट करून त्याला धर्माकडे कसं नेता येईल हे माझं कर्तव्य असल्यामुळे या अखंड त्रिभुवनात हा नारद सतत भ्रमण करत आहे. नारायण नारायण. आणि इथे येण्यामागचे कारणही तेच आहे. महादेवाने 3 दैत्यांची निर्मिती केली. पाताळात टिपरासूर, भूतलावरती गजासूर आणि देवलोकी भस्मासूर. ह्या 3 दैत्यांनी महादेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आता इथे आलोच आहोत तर त्यांची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण नारायण. आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमाला व आताच्या ह्या नाटकाच्या गीताला युट्यूब कोकणी शशांक यांकडून
200 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे गाणं पूर्ण झालं पाहिजे, म्हणजे वन्स मोर. व ह्या गाण्याचे गायक सचिन रावणा यांनी हे गाणं समोरून बोलत आहे. धन्यवाद.
देव गाढव अथवा मानव यांपासून आपला मृत्यूच नाही. या अखंड तृणामध्ये आपण अमर आहोत. अमर. दैत्य हो, आज फार आनंदी आनंदात दिसत आहात आणि या आनंदाचं कारण तरी काय असावं? अरे राधा, एक गोष्ट मात्र प्रथम लक्षात ठेव. आधी नाव आम्हा दानवांचे, नंतर तुझ्या त्या देवतांचे. अरे नारदा, त्या शंभू महादेवाच्या वरानं आम्ही दानव आता अमर झालो हो. या अखंड दृढामध्ये आमचा मृत्यूच नाही, आम्ही अमर आहोत. अमर. म्हणजे दैत्य हो, महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला. होय नारदा, अगदी बरोबर बोलत आहेस तू, अगदी बरोबर. पण दैत्य हो, वर प्राप्त करून घेतला खरा, परंतु त्या वराची प्रसिद्धी नारायण नारायण. नारदा, वराची प्रसिद्धी याचा अर्थ समजलो नाही आम्ही. दैत्यराज गजासुर, महादेवाने दिलेल्या वराची प्रसिद्धी पाहिजे असेल तर दैत्य हो, प्रथम स्वारी त्या इंद्राच्या अमरावतीवर करा. आणि दैत्य हो, त्या इंद्राची अमरावती नारायण नारायण. दैत्य हो, या नारदानं अगदी योग्य तो सल्ला दिला आहे. चला असं जाऊन त्या इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया. चला दैत्यराज, चला. Hello.
आदित्य, एक प्रजापती, एक इंद्र, अर्थात 33 कोटी देवांचा राजा हा देवेंद्र. माझी अमरावती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या आशीर्वादाने सुख समाधाने चालले आहे. तेव्हापासून या अमरावतीचा राजा हा देवेंद्र. पण कित्येक दिवस झाले रंभेचे नृत्य पाहिलं नाही. रंभे, अगे रंभे, नृत्याला सुरुवात कर. हॅलो. अरे दादरी बाई
मात्र भूतलावरती फार मोठा हाहाकार माजला आहे. मुनिवर्य, हाहाकार याचा अर्थ काही समजला नाही. देवेंद्रा, भूतलावरती तिन्ही दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आणि देवेंद्रा, ते तिन्ही दैत्य आपल्या अमरावतीवर चाल करून येत आहेत. तरी आपण सावध राहावं. मुनिवर्य, तुम्ही योग्य वेळी येऊन मला सावध केलं. तुमची भ्रमंती अशीच चालू ठेवा. देवेंद्रा, तर मला येण्यास अनुमती द्यावी. ठीक आहे. नारायण नारायण आणि निघून जायचो. अरे टिकनासरा, तपोबलाच्या सामर्थ्याने तू डोळे असून बंद झालास म्हणून तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाली आहे. म्हणूनच तू काहीही बडबडत आहेस. टिकनासरा, सर्व देवांविरुद्ध देवांचा राजा घोषित केला. हा राजमुकुट आणि इंद्र तुला बहान केले. तेव्हापासून खूप भोगल्याच्या अमरावतीचं सुख रंभा मेनका यांच्या नृत्य गायनात दंग राहिलास. यापुढे ते शक्य नाही, कारण आपला पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार असुर सम्राट. अरे टिकनासरा, असुरा मार्गाने मिळवले धन हे माणसाला कधीच लागत नाही. आणि ते प्राप्त करताना त्याचा आनंद देखील होतो. तुम्ही देव तुम्ही कपट करून आम्हाला म्हणजे शूरवीर लोके मारता. देण्यासाठी तुझा पराभव करून तुझ्या या वैभवशाही अमरावतीचा अधिपती राजा होणार.
जोपर्यंत माझ्याजवळ दाद आहे तोपर्यंत त्रैलोक्यात अशी कोणतीही शक्ती नाही जी या टिपरासुराचा पराभव करू शकेल. आज तुम्हा देवांचा राजा इंद्र याचा युद्धात पराभव करू. याच्या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा असुर सम्राट टिपरासूर आणि आता जातो पाताळात साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी. पाताळात साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी. महादेवा एक विनंती म्हणून सांगतोय, हा कैलास सोडून मंदार पर्वतावर निघून जा. दैत्यराज, हे कैलासाची गणना अखंड त्रिकोणातील येते आणि हे पवित्र स्थान मी कदापि घेऊ शकत नाही. महादेवा, आठव तुझा तो मातंडू ज्यामध्ये मासेशी प्रेमाचे जळ गेलेस आणि याच्यावरती तुझी आज भासपिंना मिळून पार्वतीची विवाहात रस. जर देव तुम्ही हेच करू शकता, मग आम्ही काय का करू शकत नाही. दैत्यराज, तुझा दैत्य प्राप्त आणि सुखाने राज्य कर. आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठ आहोत, म्हणून त्या त्रिभुवनाचे राजा आहोत. तुम्ही सारे दैत्य आम्हा देवांकडून वर मागता आणि आम्हावर स्वारी करता. महादेवा, तुम्ही तुम्हाला वर दिलं तोपर्यंत इच्छित गणमुख माझ्याकडे आहे, तोपर्यंत मला कोणापासून मना नाही. आम्ही वर देऊ शकतो तर तुमचा विनाश शक्य करू शकतो. महादेवा, तुमच्या आवडीचे असेल तर स्वीकार दैत्यराज, विलंब कशाला.
झालं. आता मी अखंड त्रिपुराचे राजे झालो राजे. नारायण 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 या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे नाभले जीवन बहुमोलाचे नाभले जीवन. मानवा तू माणूस बन. मानवा तू माणूस बन. मानवा तू माणूस बन. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे नाभले जीवन बहुमोलाचे नाभले जीवन. मानवा तू माणूस बन. मानवा तू माणूस बन. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे नाभले जीवन बहुमोलाचे नाभले जीवन. मानवा तू माणूस बन. मानवा तू माणूस बन. मानवा तू माणूस बन. ज्यांनी तुम्हाला इच्छित वर दिला त्या महादेवांना युद्धात पराभूत करून त्यांचा कैलास पर्वत आपल्या स्वाधीन करून घेतला. होय नारदा, अगदी योग्य तेच बोललायस का? पण गजासुरा, अरे मला असं वाटतंय हा साऱ्या देवांच्या पुढे तुझी ही शक्ती अपुरीच आहे. तू असं कर, त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे दहात घेऊन हा देवाच्या राज्यांवरती स्वारी कर. नारदा, हे चोक्कस बरकळीचा नारद. मग गजासुरा, अरे वेळ कशाला, असा त्रिपुरासुराकडे जा आणि त्याचे दहात घेऊन हा साऱ्या देवाच्या राज्यांवरती स्वारी कर. ठीक आहे नारदा, आपली भ्रमंती अशी चालू राहू द्या. मग दैत्यराज, मला येण्यास अनुमती द्यावी. नारायण नारायण नारदा मित्र, त्याच्या तोच मार्ग दिलाय. असा जातो त्रिपुरासुराकडे त्याच्या दहात घेऊन त्या देवांच्या राज्यावरती स्वारी करतो. हॅलो, सुस्वागतम आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमाचे बक्षीस आपल्या समोर सुरू असलेल्या ह्या कार्यक्रमाचे बक्षीस मुंबई कार्यकारी मंडळ कलेकर्ते रेवालेवाडी. मुंबई कार्यकारी मंडळ कलेकर्ते रेवालेवाडी यांकडून दीपक बडंबे, श्रेयान दीपक बडंबे यांकडून 501 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे संघर्ष मित्र मंडळ कडवई धामनाकवाडी, संघर्ष मित्र मंडळ कडवई धामनाकवाडी आयोजित याच ठिकाणी शिवशंभो नमन नाट्य मंडळ तालुका जिल्हा रत्नागिरी यांचं 25 नोव्हेंबर रोजी बहुरंगी नमन येथे होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष संजय धामनाक यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद.
एक विनंती घेऊन आलो आहे. तुझे 10 हात मला दे. माझी तुला देवाला लागेल ते मी तुला देईन. मित्र गजासुरा, प्रथम त्या पाताळामध्ये तुझं मित्र स्वागत आहे. माझ्या 10 हाताच्या पराक्रमाने हे सारे देव भयभीत झाले. भयभीत मी माझे 10 हात तुला द्यायला तयार आहे. मग ठीक आहे मित्रा, चल त्या देवांच्या राज्यावरती स्वारी करूया. हर हर शिव शंकर तुझे है बर्फाचे डोंगर. हर हर शिव शंकर तुझे है बर्फाचे डोंगर. चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. चार धामांचा तुझा महिमा स्वर्गाहून सुंदर. देवा महादेवा, या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. मुनिवर्य, या प्रथम तुझे या कैलास पर्वतावर स्वागत आहे. मुनिवर्य, कोणती आनंदाची बातमी घेऊन आला आहात? महादेवा, आता आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. तो गजासुर दैत्य त्या त्रिपुरासुराचे 10 हात घेऊन गेला आहे. त्यामुळे महादेवा, त्या त्रिपुरासुराला मारणं अगदी सोपं झालं आहे. पण महादेवा, तो त्रिपुरासुर दैत्य पाताळात जाऊन लपला आहे. त्यामुळे आपण इंद्रदेवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पाडायला सांगूया. म्हणजे महादेवा, तो त्रिपुरासुर दैत्य पाताळातून भूतलावरती येईल आणि त्याला मारणं अगदी सोपं जाईल. चला महादेवा, चला तर मग. तू माझ्या वराने उन्मत्त झाला आहे. त्यामुळे जा, विनाश हा जवळ आला आहे. महादेव, तुमची भक्ती केली, तुमच्याकडून इच्छित वर प्राप्त केला. तो म्हणजे एवढ्यासाठी की तुम्हा देवांचा पराभव करून ह्या त्रैलोक्यात
असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करण्यात महादेवा या क्षणी माझे दात माझा मित्र गजासूर घेऊन गेला असला तरी युद्धात कधीच माघार घेणार नाही. दैत्यराज, तू प्रथम लक्षात ठेव, तू युद्धात 10 हात घेऊन लढणार नाही आहे. तुझे ते 10 हात तो गजासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा मरण काळ जवळ आला आहे. साक्षात मृत्यू माझ्या समोर उभा असला तरी अजून सम्राट आहे. युद्धात कधीच माघार घेणार नाही. स्वीकार ज्या देवतेचे प्रथम पूजन करतात त्या देवतेचे मला दर्शन झाले पाहिजे. दैत्यराज, दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणरायाचे आगमन होईल. त्याची मनोभावाने भक्तिभावाने पूजन केले जाईल. त्यानंतर त्याचे पाताळात म्हणजे पाण्यात विसर्जन होईल. तेव्हा तुझे त्याला दर्शन होईल. अप्रतिम भूमिका करणारे संतोष रेवाळे त्यांच्या पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा. दैत्य कुलाचा अधिपती दैत्यराज भस्मासूर, मला पाहून सारे देव कसे सैरावैरा पळ सुटले आहेत. या अखंड त्रिगुणाचा राजा फक्त भस्मासूर, फक्त भस्मासूर. नारायण 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 सोडून दे वेड्या गर्वधी मान, सोडून दे रे वेड्या गर्वधी मान. भक्ती करून प्रभूती मिळेल
दैत्यराज भस्मासूर आपल्या भीतीनं हे सारे देव कसे सई रामायला पलट सुटले आहेत. अरे नारदा, सारे देव घाबरणारच नारदा. पण भस्मासुरा, पण मला असं वाटतंय हा साऱ्या देवांच्या पुढे तुझी ही शक्ती अपुरीच आहे. मी काय सांगतो ते नीट आहे. गजासुराकडे जा आणि त्याचे गणमुख घेऊन हा साऱ्या देवांच्या राज्यांवरती स्वारी कर. अरे नारदा, अगदी योग्य तोच मार्ग सुचवलास. असाच जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजमुख घेऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करतो. परंतु नारदा, यामध्ये तुझा काही कपटी डाव तर नाही ना? अरे भस्मासुरा, मी तुझा भल्याचा विचार करतो आणि यात माझं काय रे कपट. एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझं कपट आढळून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा तंभोरा करून टाकी. नीट लक्षात ठेव. येत आहे नारदा, मी येत आहे. नारायण नारायण. आता जे काही घडेल ती पाहण्याची मजा वेगळीच असेल. आपण पण याच्या मागोमाग गेलं पाहिजे. नारायण नारायण. मित्र गजासुरा, माझी आपणास एक विनंती आहे. आपल्याकडे असलेले गजमुख ते मला द्या. ते घेऊन या साऱ्या त्रिगुणावरती स्वारी करतो आणि अखंड त्रैलोक्याचा मी अधिपती बनतो. मित्र भस्मासुरा, माझे गजमुख मी तुला देण्यास तयार आहे. मग मित्रा, चल असं जाऊन त्या साऱ्या देवतांवरती स्वारी करूया. कोकणचे युट्यूबर आयोजित दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी शनिवार याच ठिकाणी त्रिमूर्ती कला मंच सामायिक ग्रुप चिपळूण, त्रिमूर्ती कला मंच सामायिक ग्रुप चिपळूण यांचं नमन सादर होणार आहे. तर रसिक प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यायचा. धन्यवाद. जगतपुरा घेते गजमुख तो भस्मासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा विनाश हा निश्चितच. महादेवा, माझ्याकडे जरी गजमुख नसेल तर मी युद्धात माघार घेणार नाही. दैत्यराज, मग पाहुयात ना पराक्रम. ठीक आहे महादेवा, तुमची एवढी इच्छा असेल तर स्वीकार युद्ध.
तयार आहे. माझ्या अंगाचे हाडाचे म्हणे तुम्ही तुमच्याकडे सतत परिधान करा. हीच माझी शेवटची इच्छा. दैत्यराज भस्मासूर साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे आपण राजे झालात. आला ब्रह्माचा पुत्र नारदाला कळणाव्या नारद या नारदाचं या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन निश्चितच काही ना काही संकेत असणार. ये नारदा ये. अरे तू देवांचा दास बोलतोस मात्र खास. नारायण बोल नारदा बोल. असा कोणता शगुन घेऊन आलायस ते? दैत्यराज भस्मासूर साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे राजे झालात. परंतु तुमची दया आली म्हणून इथपर्यंत आलोय. नारायण तुला माझी दया आली या भस्मासूर राजाची. शांत हो भस्मासुरा शांत हो. अरे या अखंड त्रिगुणाचा राजा झाला ते खरं आहे, परंतु नारायण नारायण हे नारदा पण आणि परंतुचे किस्से मला देऊ नकोस. जे काही म्हणत असेल ते निसंकोचपणे बोल, नाही तर त्या साऱ्या देवांच्या गोंधळ मी तुझा भस्म करून नारायण नारायण. अरे भस्मासुरा तू या नारदाचा भस्म करणार. अरे या नारदाचा भस्म करून तुला मिळणार तरी काय रे? हा चिपळ्या आणि भस्मासुरा हा तंबोरा. तेही खरंच. अरे तुझ्याकडे असं कोणतं राज्य देखील नाही. तुला मारून मला काय मिळणार? हा तंबोरा आणि या चिपळ्या दिलं नारदा तुला मी जीवधान दिलं. अरे भस्मासुरा या अखंड त्रिगुणाचा राजा झालास, मात्र या राजाला एका गोष्टीची उणीव मात्र नक्की भासत आहे. अरे नारदा या अखंड त्रिगुणाचा स्वामी मी आणि या राजामध्ये उणीव अशी कोणती उणीव आहे? बोल तू. अरे भस्मासुरा
या अखंड त्रिगुणाचा राजा झाला. मात्र या राजाला एखाद्या राणीची गरज तर पाहिजे. अरे नारदा, या भस्मासुराच्या राजाला एखाद्या सुंदर राणीची गरज तर आहे. बोल नारदा, बोल. अशी कोणती सुंदरी आहे की या भस्मासुराला शोभेल? अरे भस्मासुरा, माझ्या तर ध्यानीमध्ये एकच आहे, ती म्हणजे महादेवाची सुंदर पत्नी पार्वती. अरे भस्मासुरा, त्या पार्वतीला घेऊन ये आणि या राज्याची राणी बनव. अरे नारदा, अगदी योग्य सुचवलंस. ती पार्वती त्या शंभो महादेवाला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभेल. असा जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैरागाच्या पार्वतीला मी उचलून घेऊन येतो. येत आहे नारदा, मी येत आहे. नारायण नारायण. अरे भस्मासुरा, तुला काय ठाऊक, त्या महादेवांची लीला अपरंपार आहे आणि तुझा मृत्यूही अटळ आहे. नारायण नारायण. सुख सर्वांना मिळतं, कुणाला ओंजळभर, कुणाला रांजणभर, पण माणसाच्या टक्करदारीची मागण्याची थोरवी इतके लहान, तिथे देवाला दोष देऊन काय उपयोग. म्हणून प्रत्येकानं जीवनात भक्ती मार्ग आचरणात आणणं महत्वाचं आहे. कारण भक्ती एक अशी किल्ली आहे, त्या किल्लीनं त्या भगवंताचं मन देखील ओढू शकतो. आणि ती किल्ली या नारदानं आपल्या जीवनात अंगीकारली आहे. म्हणून हे देवा नारायणा, तुझ्या भक्तीचा छंद मला सतत लागला आहे. म्हणून हा नारदाची तुझ्या चरणी सविनय प्रार्थना, तुझ्या चरणी सविनय प्रार्थना. नाममुखी
शंभो महादेवा, प्रथम या भस्मासूर राजाचा प्रणाम स्वीकार कर. संभवती रत्नासुरा, प्रथम तुझे या कैलास पर्वतावर स्वागत आहे. हे शंभो महादेवा, माझी आपणास एक विनंती आहे. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर. दैत्यराज, तो तुझी मर्यादा ओलांडून बोलत आहे. महादेवा, अजून ही वेळ निघून गेलेली नाही. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाही तर दैत्यराज, अधर्म आणि अधर्म करणे संग्राम आहे. त्यामुळे तुझा विनाश हा निश्चितच. धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही. अरे सारीपाटाच्या खेळामध्ये कपटी कारस्थान करून त्या पार्वती बरोबर विवाहबद्ध झालास. तुला लाज वाटली पाहिजे. मुली शोभत नाही. बोलून दे. म्हणे आतंक या सृष्टीचा, संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहेस. अरे तुम्ही देवतांनी आम्हा धाडवणावर धान द्यायचं आणि काही ना काही कपट करून आमचा विनाश करायचा. महादेवा, तुझा भस्म हा निश्चितच. तू या कैलासपुरी शिवशंकराला आव्हान देऊ नकोस. त्याच्या क्रोधाला बळी पडते. महादेवा, तुला असेल जगायचं तर हितून निघायचं. हितून निघायचं. महादेवा, तुला भस्म हा निश्चित. हिला पाहून माझे मन कसे बैचैन झाले आहे. मला वाटतं हिला आपली राणी बनवावी. अगे सुंदरी, या भस्मासुराची राणी होशील. माझी एक अट आहे. बोल, अशी कोणती अट आहे तुझी? अगे सुंदरी, तुझ्यासाठी सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. तुझी जर एवढीच इच्छा असेल तर मी मात्र तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे.
सुस्वागत आपल्या समोर सुरू असलेले